श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपल्या घरात देवघरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते, नेमके आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतात याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्या खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील गायीला खूप महत्त्व दिले गेले आहे. आणि म्हणूनच आज आपण गाय वासरूची मूर्ती किंवा मग फोटो आपल्या घरामध्ये ठेवल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याच विषयी आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गायीच्या नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते. ही हिंदू पौराणिक कथामध्ये नमूद केलेली देवी गाय आहे. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्यादा प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते. असेही म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य देखील होऊ शकते. ही विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते. आता शिवाय असे देखील म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण निर्माण करू शकतो. माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते. असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातूनच शिकते. त्यामुळे गाय आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे. आपल्याला बघा, सर्वांनाच माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना गाय ही किती प्रिय आहे, तर अत्यंत प्रिय आहे. गाय ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न आहे. असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत. आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा मग आपण गायीची पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवांची पूजा केल्याचे पुण्यफळ मिळते, आशीर्वाद मिळतो. जर बघा गाय वासरू आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच गाय वासरूची मूर्ती घेऊन या आणि आपल्या देवघरात स्थापित करा. गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय आपल्याला याचे शुभ परिणाम मिळतात आणि ती कोणत्या दिशेला असायला हवी, तसेच बघा आता ही गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूची हवी याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊयात. ज्या घरामध्ये बघा गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे ही खूपच शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा मग दारापुढं आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा मग गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूची म्हणजे गायीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष देखील दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. आता आपण जाणून घेणार आहोत की गाय वासरूची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे. तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजे काय, वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानले जाते. या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात
नेहमी बघा सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. वास्तुदोष देखील आपल्या घराला लागलेला जो काय आहे तो दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो, तर तसं वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये किंवा देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकतो. असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीची मूर्ती ठेवू शकतो. आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो. आणि मूर्ती नसेल तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो. आता बघा, या फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण नक्कीच लावू शकतो. वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी मूर्ती बनवलेली असते गाय वासराची, ती आजकालची बघा चिनी मातीपासून बनवलेली आहे बघा ती मूर्ती. ती सुद्धा गाय वासराची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला अनेक ठिकाणी दिसून येतात बघा. तुळशी वृंदावन असते, त्यांच्याकडे माठ असतात, त्यांच्याकडे ही गाय वासराची मूर्ती देखील असते बघा विकायला. घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये नक्कीच ठेवू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो. कारण का घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांना सामना करावा लागत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत. म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीची मूर्तीची पूजा कशी करायची याचा म्हणजे सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे बघा शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या गाय वासरू मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची तसेच सेवा करतो. आपण त्या दिवशी गाय वासराची सुद्धा सेवा करू शकतो बघा, पूजा करू शकतो. यामुळे आपल्याला शुभफळ अनेक पटीने मिळू शकते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि यासोबतच आपल्या घरात सौभाग्य, सुख, समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही समजा आजार असतील तर ते सुद्धा दूर होतात. तर बघा, गाय वासराची मूर्ती अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण नसेल तर आणून नक्कीच स्थापना करू शकतो आणि असायलाच हवी. तर बघा, योग्य दिशेला ठेवायची. तर शुक्रवारी पूजा केली त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहतो. आता कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे देखील दूर होतील. असे म्हटले जाते की कोणताही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील ही सेवा अतिशय प्रभावी असल्याचे म्हटले जाते. व्यवसायावर किंवा आर्थिक बाबींवर होणारे नुकसान उपासनेने दूर होतात. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरात गाय वासराची मूर्ती ठेवायलाच पाहिजे त्याबद्दल जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते.